नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी. आषाढी एकादशी निमित्त पहाटेच्या पंढरपूरच्या विठुरायाच्या शासकीय पूजा करणार असताना या पूजेसाठी काल संध्याकाळी पंढरपुरात दाखल झालेले मुख्यमंत्री संध्याकाळी त्यांनी पंढरपुरात आयोजित कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. दरम्यान शिंदे यांनी पंढरपुरातील लाडकी बहीण या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी खास योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा केली आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील उपस्थिती ते होती आणि त्यावेळेस ते बोलताना या योजनेची खूप काही विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट आता आपल्याला दिसते. एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यात शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, वारकऱ्यांचे, कामगारांचं सरकार आहे. हे सरकार सर्वांचं भलं कसं होईल हे पाहताना आपल्या सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपये म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये दिले जातील. तसेच त्यानंतर दरवर्षी 3 गॅस सिलेंडर दिले जातील मोफत. या योजनेचे लवकरच महिलांच्या खात्यात पैसे देखील आता वटवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली, बट हे सगळं काही पॉलिटिक्स असो, या पॉलिटिक्स गेलं खड्ड्यात, आपल्याला काही त्याच्याशी काही घेणदेण नाही. विद्यार्थ्यांसाठी जे काही विद्यार्थी 12वी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी चांगली योजना आहे. डिप्लोमा विद्यार्थी असतील 12वी विद्यार्थ्यांसाठी 6,000 रुपये, डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी 8,000 रुपये आणि पदवीधरांसाठी 10,000 रुपये याच्यातनं रुपये महिन्याला दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रत्येक महिन्याला आता याची जी काही अंमलबजावणी आहे म्हणजे ही स्टायपेंड, तर तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव देखील येईल आणि त्यामध्ये अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्किल्ड मॅनपॉवर तयार करत असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. राज्यासह देशातील उद्योग जगातला कुशल तरुण पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बट यामध्ये थोडंसं समजून घेण्यासारखे, इथे तुम्हाला कुठल्याही कंपनीमध्ये, कारखान्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड करावं लागणार आहे, तुम्हाला तिथे नोकरी करावं लागणार आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला मग तुमच्या अकाउंटमध्ये मिळतील. ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना आणली त्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ही योजना नाही, ही वेगळी योजना आपल्याला इथे कन्सिडर करावी लागणार आहे. लाडकी बहीणमध्ये फुकटात पैसे दिले जातील, इथे आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्या कामाच्या जोरावर तुम्हाला 6,000, 8,000, 10,000 रुपये ते महिन्याला देणार आहे. खूप काही मोठी योजना आहे असं नाही आहे, बट असो काही ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक टेम्पररी जॉबसाठी हे चांगलं असणार विद्यार्थ्यांसाठी. चॅनलवर नसाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारी घंटीचं बटन ऑन करा. धन्यवाद.